आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहता खरड विपक्ष पाले अशा दोन ताकदवर संघांमध्ये ही लढत आपण पाहता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता मयूर म्हात्रे आणि सौरभ गोरे. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस सर्वात तेजसनं चांगली केली आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिले सलगचे 2 बॉल डॉट बॉल त्यानंतर ही सिंगल आणि त्या सिंगलने स्ट्राईक रोटी होती सौरभकडे. लेफ्ट हँडेड बॅटर सौरभला पाहतो आपण. दरम्यानचा हा बॉल सौरभ साठी वेगवान बॉल. तेजसकडे वेग देखील आहे वैरिशन देखील आहे. हेच सांगत असताना डॉट बॉल फेकलाय या षटकातील पहिल्या षटकातील सलगचा हा तिसरा डॉट बॉल फेकला. एकच धाव खर्च केली आहे. तेजस पुनर्षदा बॅटची टॉपेज लागते सुरू फॉलोअर मध्ये बॉलला अडवलाय देखील. आणखीन एक सिंगल इकडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 2 अंकावरती 2 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल मयूसाठी मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बनतील प्रेक्षक बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि इथनं ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष ओव्हर नंबर 2 मध्ये आता सज्ज होतात. सौरभ स्ट्राईक एंडवर पुल करण्याचा प्रयत्न. बॅटनपॅटचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर बॉडीवरती फ्लश होतो आणि इथनं सिंगल इकडली गेली. स्ट्राईक होतो मयूर. बॅटची टॉपेज आणि त्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्रशक्ती ते आहेत. या बॉल वरती देखील सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक देखील पुढे सरके. आता दुहेरी अंक पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती आणि लाईव्ह टेलिकास्ट वरती तुम्ही पाहू शकता एक ट्रॅक्टर आहे जो फसलाय. यावेळेस बॅट शिकायला स्क्वेअरच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहे. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रॉपरली क्रीज मध्ये सौरभ देखील सेफली पोहोचतात. म्हणजे 2 धावा इथनं इकडल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक आता 12 या अंकावरती धावसंख्या. पुढचा बॉल बॉलर तयार. शटांपूर करण्याचा प्रयत्न. लेंथ चांगली आहे बॉलरची. प्रत्येक वारंवार लेंथ वरती बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. काही बॉलवरती लेंथ दाखल चांगली आहे. पुढचा बॉल बॉलर तयार. बॅट शिकायला लागली आहे कदाचित. येस फलंदाजाला इथनं परतावं लागेल. सौरभला पहिला धक्का लागतो इथनं करड संघाला.
कप्तान. ज्या फलंदाजाची आता आतुरतेने सर्व वाट पाहत होत तो फलंदाज आता आला आहे, म्हणजे विनीत म्हात्रे अर्थातच केतन म्हात्रे. आता मैदानाच्या आतमध्ये दडपण भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी विनीतसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विनीत म्हात्रेसाठी या खेळाडूची चर्चा सातत्याने होत असते. चाजावळी मलंगड विभागामध्ये अनेक साऱ्या टुर्नामेंट होत असतात. या फलंदाजी बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील येत असतो आणि आज देखील प्रेक्षक वर्ग देखील युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील. जरी पावसाचा वेग आहे आजच्या दिवसामध्ये, परंतु MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा आज देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही घरबसल्या पाहू शकता. आणि विनीत म्हात्रे आता बॅटिंग ट्रॅकवरती थोडासा सराव देखील करतात. बॅटचा फेस देखील खोलतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हा ट्रॅकर विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटमपॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक सिंगल एकवडली गेली आहे. 15 धावा धाव फलकावरती. मयूरच्या बॅटमधून एक षटकार देखील आला. प्रतीक तयार होतात बॉलिंग ट्रॅकवर. हा ट्रॅकर त्याला पूर करण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल एकवडली गेली आहे. विनीत मात्र ऑन स्ट्राइक. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. विनीतसाठी हा बॉल बैठक शॉट, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतात, चुकी होणार नाहीये. विनीतला इथनं परतावं लागेल. फलंदाज बाद, तिसरा धक्का. ध्रुप नवीन बॅटर. हा ट्रॅकर त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ चांगली आहे प्रतीकची. इथनं हाई बॉल डॉट येतो. आणि ध्रुवसाठी देखील प्रत्येक षटकारासाठी ऋतिक म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. हा बॉल देखील वेगवान आहे. ह्या बॉलवरती देखील लेंथ चांगली आहे. पाठांपाठच्या मधून बॉल निघून जातो, षटकाच्या हातामध्ये घुसावतो. डॉट बॉलची संख्या होत्या. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्याला फलकावरती स्थिर 16 वरती 3 गडी गमावल्या टीम करड संघानं. एखादा खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. ध्रुपसाठी हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटमपॅटचा संपर्क नाहीये. हाई बॉल डॉट आहे. इथनं ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपन्न होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती स्थिर 16 वरती 3 टीम करड संघ.
बॉलिंग ट्रॅक वरती सूरज तयार होतात. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज येतात. ओव्हर नंबर 4 मध्ये डेट ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. समोर मयूरला पाहतो आपण जो आघाडीला गेला. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर पंचामा दर्शवतात. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात व्हाईट बॉल. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी काढायला लागली आहे. बॉल चालला. क्षेत्ररक्षक येतात बॉल वरती. बॉलला उचलतील फेकतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. इथनं विकेट देखील सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज इथनं होईल बाद. ध्रुपला इथनं परतावा लागेल. चौथा धक्का लागतो इथनं 18 वरती टीम खरड संघाला. हा चौथा धक्का. मयूर साठी हा बॉल देखील वेगवान आहे. या बॉलवरती देखील वेग. सूरज देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकाच्या जर धावसंख्येचा विचार आपण केला तर फक्त 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान बॉल पोल केलाय मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड खराब. हा वेळेस पूल करण्याचा प्रयत्न अपील देखील केली गेली आहे परंतु व्हाईट बॉलचा फलंदाज इथनं परतावा लागेल. व्हाईटची कडा लागली आणि फलंदाज इथनं होईल बाद. आणखीन एक धक्का लागतो इथनं खरड संघाला. मयुरेश बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपण पाहता सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल मयुरेश साठी हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. हाई बॉल डॉट आहे म्हणजे इथनं ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील संपन्न होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त 22 धावा. आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 23 धावा टीम पाळेगाव संघाला.
दुसऱ्या इनिंग आता होती सुरुवात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खरड संघाने बनवल्यात 22 धावा. 23चं लक्ष उभं केलंय. समोर देखील पाले संघ आणि 23 धावा इथनं विजयासाठी पाले संघाला बनवायच्या आहेत. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे आणि यश आणि जितूला पाहतोय ही सलामीची जोडी. आणि तास नंतर दडपण भोईर यांच्याकडनं यांच्याकडनं विनीत साठी टप्पा कॅश साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल तयार. पहिला बॉल वेगवान बॉल आहे. हा बॉल देखील चांगला आहे. लेन देखील चांगली आहे. सुरुवात पहिला बॉल सुरुवात चांगली केली आहे बॉलरनं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाही बॉल चांगला वेगवान बॉल. बॉल पडल्यानंतर षटकाच्या हातामध्ये विसावतो. सलगचा दुसरा बॉल डॉट फेकतो. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण बनतील प्रेक्षक. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. आलाय हा चौकार. 2 डॉट बॉलच्या नंतर हा चौकार. हा बॉल बॅटची हलकीची एज लागली आहे. एक झाली कंप्लीट. एका धावापेक्षा जास्त काही मिळणार पण नाहीये. नाही एका धावेने देखील सुरुवात चांगली होती आहे टीम पाले संघाची. 5 धावा धाव फलकावरती लागल्या. 23 धावा बनवायच्या होत्या. आता 18 धावेची अद्याप गरज आहे. सामना जवळ जवळ आहे. आमचा भी मोकळा होऊन जाईल ना काय असेल. आखू टप्पाचा बॉल हा प्रकार त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉल चाललाय 6 धावांसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॉलर तयार. यावेळेस आणखीन एक बॅटच्या लढाईमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा सिक्सर. दडपण भोईर नेवाली यांच्याकडनं विनीत मात्रेसाठी टप्पा कॅचसाठी 500 रुपयाचा पारितोषिक अद्याप लावलं गेलंय. सतरा धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न होतो. आता बॉलिंग ट्रॅक वरती मयूर येतात. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती फुलरलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट शिकायला स्वतःच्या फॉलोअर मध्ये कॅच देखील कॅरी करायचा होता. कॅच देखील इथनं ड्रॉप होतीये. बघा जितूच्या बॅटमध्ये अद्याप एक षटकार जर आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे जितूसाठी. फुल्लरलेनचा बॉल आडव्या बॅटनं बॉलला प्रहार केलाय. बॉल चालला मिड विकेटच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर.
आणि या बॉलवरती देखील धावा मिळतील 4 आणि जवळजवळ सामना देखील फिनिश होतोय. एका धावेची गरज, एक धावेची गरज. टप्प्याचा बॉल आणि इथनं सामना देखील फिनिश केलाय आणि आमच्या आयोगांचा वेळ देखील वाचवलाय आणि पाय संघ इथनं सामना जिंकलाय. आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम खरट संघा. या समोरचा सामनावीर आपण देऊया ज्याने पूर्वार्धामध्ये बॉलिंग करत असताना एक षटक फेकले आणि